होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन नौदलानं इराणच्या तौस्का जहाजावरती हल्ला केला. त्यामुळे शस्त्रसंधीवरून पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या कारवाईचं समर्थन केलंय. इराणी जहाज अमेरिकेनं लावलेली सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे कारवाई करणं भाग पडलं असं ट्रम्प यांनी म्हटलंय. मात्र या घटनेनंतर इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी संताप व्यक्त केलाय. अमेरिकेला याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा पलटवार पेजेश्कियान यांनी केलाय. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेनं इराणी जहाजाला लक्ष्य केल्यानंतर चीननं या वादामध्ये उडी घेतली आहे. अमेरिकेच्या या कृतीचा चीननं तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय. चीननं अमेरिकन नौदलाचा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमाचं उल्लंघन आणि निव्वळ जबरदस्ती असल्याचं म्हटलं. या एकतर्फी लष्करी कारवाईमुळे पश्चिम आशियामधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असा इशारा चीननं दिलाय. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये आज चर्चेची दुसरी फेरी पार पडणार आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दोन्ही देशाच्या शिष्टमंडळांमध्ये ही चर्चा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तर यासाठी अमेरिकन शिष्टमंडळामधील सदस्य स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर आज इस्लामाबादमध्ये असणार आहेत. तर अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स हेच या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्तेची तयारी सुरू असली तरी दुसरीकडे ट्रम्प यांच्या धमक्या या सुरूच आहेत. ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. डील झालं नाही तर संपूर्ण इराण उडवून देऊ असं ट्रम्प यांनी म्हटलंय. पॉवर प्लांट, सर्व पूल हे उडवून देऊ असा इशारा देखील त्यांनी दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.